चला सामन्याला होते सुरुवात. सामन्याचा होतोय श्री गणेशा. पुन्हा एकदा मात्र गणरायाला वंदन करून मात्र या स्पर्धेची सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. प्रितेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली मात्र आपण जर पाहिलं तर सुनीता स्मृती 11 संघाच्या माध्यमातून सिद्धेश नागती, कुणाल गोसावी, अनिकेत पाटील, आदर्श शेट्टी, मोहित मुकादम, दीपक चौहान, भाया पाटील, अथर्व सूर्यवंशी, यश किर्दत आणि अजय बिलपत्तार सोनार यांना आपण बघणार आहात गोलंदाजीच्या माध्यमातून. सध्या आपण जर पाहिलं तर महाकाली वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. प्रभाकर मेहता, रुपेश चव्हाण, आदित्य रवे, प्रथमेश खामगावकर, साईप्रसाद मयेकर, आर्यन भुल्लारे, विकास जयस्वाल, शुभम जंगम, साहिल हळदे, रोहन भोसले आणि वैभव राऊत अशी प्लेइंग 11 मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. मॅचचा पहिला बॉल हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती साहिल हळदे. पहिला चेंडू बॅटची कडा घेतोय. पाठीमागे डिक्लेअर झोन आहेत. स्पर्धेचे नियम, स्पर्धेच्या अटी जे आहेत ते आपण व्यवस्थित समजून मात्र ही स्पर्धा तुम्हाला खेळावी लागेल, कारण मुंबईचं क्रिकेट आहे. खऱ्या अर्थाने मात्र सर्कल ग्राउंड नाही आहेत. 360 डिग्री मध्ये आपण बॅटिंग नाही करू शकत. इथे काही ठिकाणी एकेरी दुहेरी धावा तुम्हाला घोषित स्वरूपातल्या मिळतील आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर तिन्ही बाजूला बाउंड्री लाईन्स आहेत. समोर बाउंड्री आहे, ऑन साईडला ऑफ साईडला दोन्ही बाजूला सीमारेषा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि साहिल हळदे दुसऱ्या बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली मिड ऑनला मात्र पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय पहिल्या फलंदाजाचा खेळ. सुरुवात झाली इथे मात्र विकेट पासून. पाठीमागे जे बॅनर लागलेले दिसत आहेत, पाठीमागचा जो पडदा आहे त्या पडद्याच्या मागे जर बॉल गेला तर डिक्लेअर झोन आहे. अन्यथा मात्र जर त्या बॅनरला लागून बॉल मैदानाच्या आत थांबला तर तो धावा मात्र तुम्हाला त्या धावून घ्याव्या लागणार आहेत. असे काही नियम आहेत या स्पर्धेचे. तर सध्या विकेट आपण आलेली बघितली. भाया अर्थात भाया पाटील आउट होऊन माघारी परतलेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश नागती तृतीय क्रमांकावरती. अर्थात आपण जर पाहिलं तर वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत आपल्याला सिद्धेश नागती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत पाटील, भाया पाटील आणि अनिकेत पाटील अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. भाया पाटील मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश नागती आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. पाठीमागच्या फलंदाजाच्या बॅक साईडला जे पडदे आहेत त्या पडद्यांना बॉल लागून मैदानाच्या आत थांबला तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्या आहेत आणि बॉल जर पडद्याच्या पलीकडे गेला तरच डिक्लेअर झोन आहे. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. tenniscricket.in या अधिकृत युट्यूब वाहिनीवरती इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट वरती आपण या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकता. गिरीशजी कोचरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम केलं जातं. यावेळेला मात्र आणखीन एक बिगिट करायचा प्रयत्न. बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील, एक चांगलं कॉलिंग पाहायला मिळतं. या दोन फलंदाजांमधला आपसी ताळमेळ जो आहे तो खूप महत्वाचा राहिलाय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन सध्या मात्र बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपसात एक चांगलं अंडरस्टँडिंग मात्र पाहायला मिळतं या दोन फलंदाजांमधलं. सध्या अनिकेत पाटील आणि त्याच्या जोडीला सिद्धेश नागती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज आपण पाहिला होता. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 4 गोलंदाजांचा वापर कमीत कमी करावा लागेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. सध्या अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड कंपल्सरी आहे. स्पर्धेचे नियम आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या नियमांचं पालन काटेकोरपणे करणं आवश्यक असेल. दरम्यान साहिल हळदेचा पुढचा बॉल. यावेळेला स्वीप करायच्या प्रयत्नामध्ये अनिकेत पाटील बीट होताना पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. आणखीन एक चेंडू मात्र यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. हँड टू हँड डिलिव्हरी आपण पाहतोय. गोलंदाजाच्या हातातून निघालेला बॉल सरळ जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या मैदानाच्या सुव्यवस्थेसाठी मात्र खूप चांगलं काम केलं जातं सातत्यपूर्ण. आपण जर पाहिलं तर या मैदानावरती खेळणारे खेळाडू यावेळेला मात्र ऑन साईडला भिरकावलेला बॉल आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर मिड विकेटला फिल्डर आहेच जरूर, पण झेल मात्र काही जज करू नाही शकले. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बघायला मिळतील आणि या 2 धावांसोबत संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात होतोय बदल. सध्या 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल डबलचं क्रिकेट म्हणून या मुंबईच्या क्रिकेटकडे नेहमीच पाहिलं गेलंय.
डिक्लेअर झोन खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो मुंबई सारख्या शहरामधल्या या मैदानांवरती, आणि एक खडूस क्रिकेट म्हणून मुंबईचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळालंय. सध्या 5 धावांचा आकडा. साहिल हळदेचा पुढचा बॉल, आणि दरम्यान यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला एक हलकीशी उसळी प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी कानामध्ये शिट्टी वाजवत मात्र हा चेंडू यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला गेला होता. तिथून मात्र कोणतीही धाव घेतली जात नाहीये. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यात आपण जर पाहिलं तर सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाच्या खात्यामध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर महांकाली वॉरियर्स वरळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेदरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती पाहिलं ते साहिल हळदेला. सध्या मात्र ओव्हर नंबर 2 साठी आदित्य रवेच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला जातोय. पहिल्या ओव्हर दरम्यान 5 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. एक चांगली सुरुवात, आणि आज स्पर्धेला आमच्या विशेष सहकार्य लाभलं ते स्काय न्यूट्रिशन सर्वेसर्वा कुणालजी केरकर साहेब, ते सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दरम्यान या वेळेला मात्र ऑन द राईट चेंडू होता. लेंथ बॉलला मात्र पंच करायचा प्रयत्न, आणि मिड ऑफला मात्र एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन आपल्याला जाताना पाहायला मिळतोय तो सिद्धेश नागती. ठाण्याचा आणखीन एक फलंदाज या वेळेला बॅक टू दी डगआउट जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2च्या पहिल्या चेंडूवरती आदित्य रवेला या वेळेला मात्र यश मिळते. दुसरी सफलता आज प्राप्त होते ती महाकाली वॉरियर्स वरळी या संघाला. हॅलो 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 चेक चेक टेस्ट. हॅलो हॅलो. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अजय बेलपत्तार उर्फ सोनार या नावाने सुद्धा त्या खेळाडूला ओळखलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातल्या अगदी सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्याचा हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पार पडली. जयसिंगपूरच्या राजर्षी शाहू महाराज स्टेडियम वरती सुद्धा भव्य आयोजन आपण पाहिलं. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि त्याचबरोबर अहिल्यानगर, पुणे या सर्व जिल्ह्यांमधले खेळाडू तिथे आपण खेळताना बघितले होते. आणि दरम्यान त्याच मिरज तालुक्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि तोही तंबूच्या आसऱ्याला जाईल. आणखीन एक विकेट या वेळेला मिळतीये, ती मात्र आदित्य रवेला. एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर या गोलंदाजाच्या माध्यमातून होते. ओव्हर नंबर 2च्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती आलेले फलंदाज बॅक टू दी डगआउट जाताना पाहायला मिळतात. आल्या पावली मात्र अजय बेलपत्तार सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आणखीन एक हादरा लागतोय तो मात्र या वेळेला सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाला. बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळतात. चिंताजनक परिस्थिती आपण पाहतोय. सुरुवात मात्र जशी हवी तशी झालेली नाहीये इथे ठाणे संघाची, अर्थात सुनीता स्मृती 11 या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक चव्हाण दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सिद्धेश नागती बॅक टू दी डगआउट, त्याचबरोबर अनिकेत पाटील, भाया पाटील सारखे फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेत पाटील तर आहे, पण अनिकेत पाटीलच्या जोडीला आपण पाहतोय तो मैदानात दाखल झालेला तो दीपक चव्हाण. 11:19 बरोबर 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला या 5 षटकांदरम्यान दिला जातोय आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करणं आवश्यक आहे. सध्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज दीपक चव्हाण आदित्य रवेच्या पुढच्या बॉलसाठी. दरम्यान पहिला बॉल या वेळेला मात्र फेस केला होता आणि तोही हवेत, आणि इथे मात्र 3 सलग विकेट मात्र आपल्याला पटकावलेले पाहायला मिळतात ते आदित्य रवे यांच्या माध्यमातून. पहिल्याच मॅच मध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय आदित्य रवे. लाजवाब गोलंदाजी आदित्य रवे यांची. काय स्टार्ट दिला, काय सुरुवात केली या गोलंदाजाने. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला होता साहिल हळदे, त्याने एक विकेट पटकावली. तदनंतर मात्र आदित्य रवे आला आणि आदित्य रवेने
ओव्हर नंबर 2च्या सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटची हॅट्रिक पूर्ण होते आणि विकेटच्या हॅट्रिक सोबत नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. आउट होऊन माघारी परतलेलं सध्या आपण जर पाहिलं तर दीपक चौहान, आणि दीपक चौहानची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी टीमचे कॅप्टन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघूया आता कर्णधार पदाला साजेशी अशी भूमिका ते बजावतील का आपल्या टीमसाठी, कारण जबाबदारीपूर्ण खेळ आता सध्या करावा लागणार आहे प्रितेश जोशीला. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे प्रितेश जोशी, आणि आज आपल्या नावाला आणि आपल्या पदाला साजेशी अशी बॅटिंग त्याला आपल्या टीमसाठी करावी लागेल. दरम्यान चौथा बॉल आदित्य रवे यांचा यावेळेला मात्र स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला हा बॉल अलॉंग विथ द कार्पेट जातोय डीप पॉइंट बाउंड्री यांच्या बाहेर 4 धावांसाठी. हा एक पहिला चौकार या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश जोशीच्या बॅट मधून. तंत्रशुद्ध फटका या वेळेला बघायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून मात्र जागा शोधत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला पाठवून दिला हा बॉल. पहिला चौकार प्रितेश जोशीच्या बॅट मधून. एक तंत्रशुद्ध फटका, एक स्लाइसिंग स्क्वेअर कट, आणि दरम्यान पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार मात्र ठोकण्यामध्ये यश मिळतंय प्रितेश जोशीला. बॅक टू बॅक विकेट्स आपण पाहिले, आता बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून. धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल होतोय. सध्या आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर दरम्यान 5 धावा आल्या आणि तदनंतरचे आलेले मात्र हे 2 चौकार अशा एकंदरीत 13 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती, पण विकेट्स मात्र गमावले गेले ते 4. संकट समयी मात्र आपल्या टीमसाठी धावून आलाय कर्णधार म्हणून प्रितेश जोशी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सध्याच्या या मॅच दरम्यान. प्रितेश जोशीच्या बाबतीत आदित्य रवेचा शेवटचा चेंडू मात्र आता शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधला. धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 13 धावा. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा फटका आहे, पण या वेळेला मला वाटतं धावून घ्याव्या लागणार आहेत, आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव तर घेतली गेली. डिक्लेअर नाहीये. पडद्याला लागून जर बॉल आत असेल तर धावून धावा घ्यायच्यात. पडद्याच्या मागे जर बॉल गेला तरच तुम्हाला डिक्लेअर स्वरूपातल्या धावा तिकडे मिळतील, याची आपण नोंद घ्या. दरम्यान एका धावेनं मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होती, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये 5, 1 विकेट, आणि दुसऱ्या ओव्हर मधून एकंदरीत 9 धावा आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी राहिला तो गोलंदाज आदित्य रवे. तर 2 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. सुनीता स्मृती 11 ठाणे आणि त्यांच्या विरोधात महाकाली वॉरियर्स वरळी या 2 संघांदरम्यान चालू झालेला हा उद्घाटनीय सामना आपण पाहताय या जागडे पाटील चषक 2026 मधला. आज आपल्या समवेत स्काय न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा कुणालजी केरकर साहेब सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. खूप चांगलं सहकार्य. जसं सुरुवातीला मात्र साहेबांनी सांगितलं की क्रिकेटचा खेळ किंवा किंबहुना कोणताही खेळ ज्या वेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला तो खेळ खेळण्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाची मानली जाते, आणि ती फिटनेस जपण्याकरता मात्र आपण जर पाहिलं तर आपला पोषक आहार, आपलं न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं राहतं. आणि त्यामुळे आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आम्हाला सहकार्य प्राप्त झाले ते स्काय न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा कुणालजी केरकर साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. नक्कीच एक चांगलं न्यूट्रिशन आपल्याला हवं असेल तर नक्कीच आपण या स्काय न्यूट्रिशनशी संपर्क साधू शकता. आज आमची स्काय न्यूट्रिशनची टीम सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करते. आज सर्व खेळाडूंच्या न्यूट्रिशनचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळेल. आणि दरम्यान साहिल हळदेचा हा चेंडू या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू ज्याला म्हटलं जातं असा वाईड लाईन यॉर्कर हाताळला जातो साहिल हळदेच्या माध्यमातून. वैयक्तिक 2रं आणि संघासाठीचं 3रं षटक हाताळत असताना सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात ओव्हर नंबर 3 ला. 5 षटकांचा हा एक शॉर्ट फॉर्मॅट खेळ आपण बघताय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लेट कटचा फटका. गली रिझर्व्ह मध्ये बॉल जाईल, तिथून मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते, आणि ओव्हर थ्रो झालाय बघा. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळाली फलंदाजांना, आणि त्या संधीचं मात्र या दोन्ही फलंदाजांनी सोनं केलंय. 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 धावा अगदी मैदानावरती पूर्ण झालेल्या आपण पाहिल्या. दिवसा ढवळ्या अगदी झालेली धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
प्रितेश जोशी आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जागडे पाटील वॉरियर्स आणि श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्काय न्यूट्रिशनच्या सहकार्याने आयोजित हा जागडे पाटील चषक आपण बघत आहात राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती. आणि यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर जरूर आहेत पण त्या खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू मात्र लॉंग ऑन सीमा पार, रन मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार. एकंदरीत या स्पर्धेतला आणि आजच्या या सामन्यादरम्यानचा हा तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. प्रितेश जोशी याच फलंदाजाच्या माध्यमातून हे तिन्ही चौकार आलेले आपण पाहिलेत. या अगोदरच्या ओव्हर दरम्यान 3 विकेट्स नंतर बॅक टू बॅक 2 चौकार, शेवटच्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव आणि तदनंतर मात्र आता आपण जर पाहिलं तर दुहेरी धावेच्या प्रयत्नानंतर आपण आलेला हा चौकार पाहतोय तो प्रितेश जोशीच्या बॅटमधून. दरम्यान या वेळेला चांगला चेंडू, एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अगदी 2 मीटर वरून, गुड लेंथ स्पॉट वरून आपण जर पाहिलं तर हा चेंडू सरळ यशस्वीरित्या सोपवला गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी आपण पाहू शकता. कॉन्क्रीटच्या या खेळपट्टीवरती टेनिक्स बॉलने खेळली जाणारी स्पर्धा जागडे पाटील चषक 2026 पहिलं पर्व, पहिला दिवस आहे स्पर्धेचा. दरम्यान यशस्वीरित्या या वेळेला मात्र धाव घेतली जाईल कारण यष्टीरक्षक थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला, थोडंसं मिसफील्ड झालं तिकडे आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात सध्या बॅटिंग करते सुनीता स्मृती 11 ठाणे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता तो महाकाली वॉरियर्स वरळी या संघाने. पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम स्ट्रोक येतोय. कव्हर पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एकही धाव घेण्याची संधी मिळाली नव्हती. पण जसं आपण पाहिलं की अगदी चोरटी धाव या वेळेला घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बघायला मिळत आहेत. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर थर्ड ओव्हर. एकंदरीत 7.33च्या सरासरीने मात्र पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 22 धावा जमवण्यामध्ये यश मिळालंय ते सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाला. आशिष कौशिक आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गिरीजी कोचरेकर या प्रभादेवी परिसरातील 2 नावाजलेले खेळाडू आहेत आणि दर्जेदार असे गोलंदाज म्हणून या दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं गेलंय. मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरची या मुंबई शहरातली 2 मोठी नावं, गिरीश कोचरेकर जे आपल्या दादर प्रभादेवी परिसराला बिलॉंग करतात, त्यांच्या समवेत आशिष कौशिक ज्याला आपण पंडित या नावाने सुद्धा ओळखले जातात, अशा या 2 खेळाडूंना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही बघू शकाल. दरम्यान पहिल्या 3 ओव्हर दरम्यानचा खेळ मात्र समाप्त झालेला आपण बघतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला सुनीता स्मृती 11 ठाणे हा संघ. ओव्हर नंबर 4 साठी मात्र आता कोणाला पाचारण केलं जाईल बॉलिंग मार्कवरती. शुभम जंगम आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम जंगम एक चांगला फिरकीपटू आहे. आजही आम्हाला लक्षात आहे शुभम जंगमच्या गोलंदाजीची ती खऱ्या अर्थाने दाखवलेली चुणूक. परळच्या कामगार मैदानावरती मात्र शुभम जंगमनं हाताळलेलं षटक अगदी मेडन ओव्हर कामगार मैदानासारख्या मैदानावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर ज्या मैदानाला मात्र आपण जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात डिक्लेअर झोन आपण पाहतो, अशा मैदानावरती मात्र या गोलंदाजाने मेडन ओव्हर हाताळली होती. असा शुभम जंगम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पहिला चेंडू यावेळेला बॅटची कडा घेतोय, डिक्लेअर झोनच्या दिशेला बॉल जातोय. दरम्यान पहिल्या बॉलवरती मात्र 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय अनिकेत पाटील आणि प्रितेश जोशी. आपल्या खेळाडू मित्रांना विनंती आहे, जर आपल्याला वॉशरूमची गरज असेल समोरच्या बाजूला वॉशरूम आहे. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेला फलंदाज बघायला मिळतील. चांगलं कॉलिंग, पुन्हा एकदा मात्र 3 शब्दांचा चांगला वापर होतोय, येस नो आणि वेट. क्रिकेटच्या पटलावरती या 3 शब्दांना आणि 4 असे शब्द जे क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचे मानले जातात. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये येस नो आणि वेट. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद हे 4 टी खूप महत्त्वाचे आहेत. आणि दरम्यान यावेळेला ताकदीचा वापर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून यावेळेला मात्र हा दुहेरी धावेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. थोड्या वेळासाठी असं वाटलं की षटकार असेल, पण समोर जे
मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनच्या भिंतीवरती जर बॉल लागला तर 2 धावा आहेत. ICICI लुंबाड सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आपण पाहताय. या दुहेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात बदल होईल. प्रितेश जोशी आपल्या संघाला नक्कीच एक चांगला धावफलकाचा आकार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र सुरू आहे. 3 चौकार आतापर्यंत प्रितेश जोशीच्या बॅटमधून आलेत एकेरी दुहेरी धावांच्याही प्रयत्नामध्ये. आणि दरम्यान या वेळेला डाऊन द लेग साइड बॉल जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच संजय मयेकर लगीसरांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर सध्या या मॅच दरम्यान तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ते अजित म्हात्रे सर, पण ऑनफिल्ड पंच म्हणून स्ट्रायकिंग अंपायर म्हणून आपण जर पाहिलं तर अजित शेख, असं सध्या मात्र आपण जर पाहिलं तर या पंचांचं पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान शुभमच्या या बॉलवरती ऑन साइडला स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आणि येतोय हा पहिला षटकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम बाळखुम मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त प्रदर्शन फलंदाजीच्या माध्यमातून मात्र कर्णधार पदाला साजेशी अशी बॅटिंग आपण पाहतोय ती प्रितेश जोशी याची. पहिला षटकारही त्याच्याच बॅटमधून आलाय. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून आलेल्या षटकारासोबत संघाची एकूण धावसंख्या 34 धावा, 4 गडी बाद. समोर पण आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे काही चाहते जे आहेत ते या मैदानात स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सध्या आपण जर पाहिलं तर या ओव्हर दरम्यान 2 बॉलचा खेळ बाकी, त्यामधला आणखीन एक चेंडू मात्र पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये शुभम जंगम या वेळेला मात्र अपील करतोय आणि त्या अपीलला मात्र पंचांनी मान्यता दिली आहे. आणि प्रितेश जोशी मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 4च्या या 5व्या चेंडूवरती. प्रितेश जोशी बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 प्रमाणे या वेळेला प्रितेश जोशीला बाद घोषित केलं जाते. पण संजय मयेकर लगीसरांच्या माध्यमातून अगदी विकेट टू विकेट टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंप टू स्टंप केली गेलेली गोलंदाजी आपण पाहतोय ती गोलंदाज सध्या आपण जर पाहिलं तर शुभम जंगम यांच्या माध्यमातून यष्ट्यांच्या बरोबर मध्ये सापडलाय. आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर पंचांनी एक बोट आसमंताकडे उंचावलंय आणि प्रितेश जोशीला तंबूचा रस्ता दाखवलाय. कर्णधार पदाला साजेशी अशी बॅटिंग तो करत होता, पण सध्या मात्र आपण जर पाहिलं तर त्याला माघारी परतावं लागेल. आणि 5व्या विकेट नंतर मात्र मैदानाच्या आत दाखल होणार नवीन फलंदाज आदर्श आपल्याला पाहायला मिळेल, आदर्श शेट्टी. ठाणे शहरातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रितेश जोशी नुकताच आउट होऊन परतलेला आपण पाहिला. सिद्धेश नागती, कुणाल गोसावी, अनिकेत पाटील, आदर्श शेट्टी, मोहित मुकादम, दीपक चौहान, भाया पाटील, अथर्व सूर्यवंशी, यश कीर्तत आणि अजय बेलपत्तार उर्फ सोनार अशी एकंदरीत प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचली होती. दरम्यान महांकाली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून शुभम जंगम आणि त्याच्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आणि त्यावर मात्र मिस टाइम स्ट्रोक आला. बॅटची बाहेरची कडा घेतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक धावांचं खातं या वेळेला उघडलं जात आहे ते आदर्श शेट्टी याच्या माध्यमातून. 2 धावांसहित ओव्हर नंबर 4ची होते सांगता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 5 गडी बाद 36 धावा. ज्या ठिकाणी मात्र अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपण पाहतोय. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, डिक्लेअर झोनचं क्रिकेट आहे, मुंबईचं क्रिकेट आहे. हे क्रिकेट मात्र तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागेल, पण ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्या वेळेला मात्र वेळ लागेल. बरेच क्रिकेटचे चाहते, क्रिकेट दर्दी प्रेक्षक आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. कुणाल किरकर साहेब सुद्धा आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्काय न्यूट्रिशन या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं मात्र विशेष योगदान आहे, विशेष सहकार्य, त्याबद्दल मी नक्कीच आभारी असणार आहोत. स्काय न्यूट्रिशन सर्वे सर्व मिस्टर कुणाल किरकर साहेबांचं मनपूर्वक आभार. आणि ओव्हर नंबर 5चा खेळ मात्र आता काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन हुलारेच्या हातामध्ये शेवटची ओव्हर सोपवली गेली आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. 4 ओव्हर दरम्यान 9ची सरासरी आपण पाहिली. अर्धा संघ गारद झालाय. 36 वर 5 अशी स्थिती आहे सध्या सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाची. बघूया किती धावांचा आकडा या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंग दरम्यान, पहिल्या डावा दरम्यान मात्र गाठला जातोय. किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय.
tenniscricket.in वरती सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. आर्यन हुलारे आलेला नवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता या अगोदर, तो आदर्श शेट्टी, आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर सध्या गोलंदाजी मार्कवरती आर्यन हुलारे, स्ट्राईकवरती सध्या अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीपासून अनिकेत पाटील झगडतोय या जागडे पाटील वॉरियर्स आयोजनामध्ये, जागडे पाटील चषकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू मात्र या वेळेला बॅक ऑफ द लेंथ वरून टप्पा पडल्यानंतर मात्र हलकीशी उसळी बॉलला प्राप्त होते आणि सरळ चेंडू मात्र जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 5 ची सुरुवात, या अंतिम षटकाची सुरुवात. या वेळेला सुद्धा चांगला टप्पा, चांगली पिचिंग, चांगली फिरकी पाहायला मिळते ती गोलंदाज आर्यन हुलारेच्या माध्यमातून. ते म्हणतात ना की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे, आणि अचूक टप्प्यावरती हाताळलेला हा बॉल पाहायला मिळतो आर्यन हुलारेच्या माध्यमातून. आणि दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे या वेळेला मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा तिकडे मात्र दिली जाते आर्यन हुलारेला. बॅक टू बॅक बॅक ऑफ द लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय, त्यामुळे कुठेतरी या वेळेला पंचांना वॉर्निंग द्यावीशी वाटली आहे. आणि या वेळेला मात्र लेंथ बॉल सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेला, आणि पंचांचा मात्र 4 धावांचा इशारा. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वर डान्सिंग डाऊन द विकेट खेळलेला हा फटका अनिकेत पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार, आणि या मॅच मधला हा चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चौकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून आले होते आणि आज चौथा चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउट झाले, खूप चांगलं पदल आली ते पाहायला मिळत आहे, चांगलं फुटवर्क, पण बॅट आणि बॉल मध्ये कोणतेही कॉन्टॅक्ट नाहीये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि आतल्या बाजूने अँगल बनवत केली जाणारी गोलंदाजी सध्या आपण आर्यन हुलारेची बघतोय. पुन्हा एकदा आपटलेला बॉल, दिशाहीन गोलंदाजी. या वेळेला मात्र ही गाडी रुळावरून घसरलेली दिसते. लाईन थोडीशी भरकटला या वेळेला आर्यन हुलारे. अतिरिक्त धावेची घोषणा. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. सध्या स्कोर कार्ड वरती 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगलं धावफलक आपण पाहतोय या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. 5 ओव्हरच्या मॅच दरम्यान 42 धावा ही या मैदानावरती एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल मानला जाईल हा आकडा 42. सध्या मात्र अजूनही काही बॉल या इनिंग मधले बाकी आहेत. हा सुद्धा व्हाईट बॉल आहे. याही वेळेला मात्र पंच आपले दोन्ही जमिनीला करतायत समांतर. धावा मिळतील त्या मात्र अवांतर. लाईन आणि लेंथ वरती थोडस काम करावं लागेल आर्यन हुलारेला. कशा पद्धतीने मात्र कमबॅक होईल. समोर खेचलेल्या चौकारानंतर मात्र आपण जर पाहिलं तर लाईन आणि लेंथ भरकटलेला पाहायला मिळतो आर्यन हुलारे. 43 धावा. सध्या बॉल जर पाहिले तर षटकातले बाकी आहेत 2. आणि या वेळेला मात्र ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार येतोय. बॉलला गुल केलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार अनिकेत पाटीलच्या बॅटमधून येत असताना शेवटचे 2 बॉल बाकी असलेले आपण पाहिले होते आणि त्या दरम्यान आलेला हा षटकार. आणि षटकारासोबत संघाची धावसंख्या 49 धावा, म्हणजे संघ अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुवर्ण महोत्सव या धावफलकाचा होईल का हे आपल्याला पाहायचंय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र काय घडणार आहे हे आता आपल्याला पाहायचंय. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. पहिल्या 5 ओव्हर दरम्यानचा हा खेळ, मॅचचा पूर्वार्ध आपण बघत आहात. आणि दरम्यान मॅचच्या उत्तर अर्धाकडे वळण्या अगोदर हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक जरूर बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, पण चेंडू मात्र निघून जातोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझन एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला 6 धावांसाठी हा षटकार. अनिकेत पाटील यांची मात्र एक ताबडतोड फलंदाजी या शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकारासोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र 55 धावांवरती जाऊन पोहोचतोय. 5 ओव्हर दरम्यान 11च्या सरासरीने 5 गडी बाद आणि आपण 5वर 5 55 धावा पाहतोय धावफलकावरती. 56 धावांचं एक चांगलं आव्हान समोर ठेवलं गेले हा सामना जिंकण्यासाठी. ती मात्र महाकाली वॉरियर्स वरळी या टीम समोर.
चला दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण मित्रांनो पूर्ण करतोय. आपल्या समवेत आज स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून रवींद्र जागडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. एका बाजूला महेश चेंदवनकर, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आकाश चिंदारिया. या मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरची दोन मोठी नावं कॅप्टनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक रवींद्र जागडे पाटील साहेब. टेल मागितला होता आकाशने आणि आकाश टेल आलाय. सर्वप्रथम डिसिजन काय असणार आहे? 5 ओव्हरची मॅच असेल. सर फील्डिंग करो. फील्डिंग करोगे, लेकिन फिर से एक बार आज इस नरदुल्ला टैंक नाम से जाने जाने हुए मैदान पर इस खेलने के मौके में आज क्या तैयारी करके आए हो और कैसा लग रहा है ये टूर्नामेंट? सर काफ़ी अच्छा लग रहा है. मुंबई में क्रिकेट चालू हुआ है और नरदुल्ला टैंक पहले से ही फेमस है, तो काफ़ी अच्छा लगा. कमेटी ने काफ़ी पूरा पानी मारा, सब विकेट्स एकदम प्रॉपर, एकदम मज़ा आ रहा है. और सर जो आपने देखा है पावर प्ले है, मतलब यहाँ पर क्रिकेट अभी बढ़ चुका है. काफ़ी अच्छा लग रहा है सर. और पहले फील्डिंग करोगे और फील्डिंग करते हुए सामने वाली टीम को कितने रनों तक रोकने की कोशिश होगी? सर कम से कम में सामने वाली टीम भी अच्छी है. तो बहुत सारी शुभकामनाएं आशीष. हमारे साथ यहाँ पर महेश आहे. महेश, सर्वप्रथम तर शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. टॉस तुझ्या बाजूने निर्णय लागला असता तर तुझं डिसिजन काय असतं? आणि पुन्हा एकदा मात्र राजे संभाजी महाराज क्रीडांगण म्हणजे आपलं सर्वांचं लाडकं नरदुल्ला टँक मैदान म्हणून आपण ज्या मैदानाला ओळखतो, किती उत्सुकता असते या अशा मैदानांवरती खेळण्यासाठी? कारण मुंबईमध्ये आता अशी मैदानं खूप कमी राहिली आहेत. आपलं नरे पार्कचं मैदान तसं आपण जर पाहिलं तर खूप सराव करता तुम्ही त्या मैदानावरती. या मैदानावरती खेळण्याचा कसा अनुभव राहिला तुमच्या या अगोदरच्या संपूर्ण हंगामामध्ये आणि संपूर्ण आयुष्यामध्ये? प्रथमतः आयोजकांचे खूप खूप आभारी आहे, कारण का खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. आणि कालपासून पंडित जे दाखवता व्हिडिओ मैदानाची मेहनत वगैरे घेणं, सो हॅट्स ऑफ आहे, बरं वाटतं. आणि खेळायचा एक्सपिरियन्स तर खूप आहे मैदानात या. आणि बरं झालं पहिली बॅटिंग आली ते, कारण चेस करताना डिफिकल्ट होतं या मैदानात. तर किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या मॅच दरम्यान सुरुवात थोडीशी संकटातून झाली होती समोरच्या टीमची, तर 5 विकेट गमावले, 55 धावा त्यांनी बनवल्या. तर तुम्ही बॅटिंग करत असताना मात्र किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही पण 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण समोर चांगली टीम आहे, खेळणारे कंटिन्यू खेळणारे आहेत. तर हा टॉस मात्र पूर्ण झालेला आपण पाहिलाय. ताई पॅकर्स विरुद्ध आदिती इलेव्हन या दोन संघांमध्ये ही सामना आहे. आणि आदिती इलेव्हनने टॉस जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, तर दुसऱ्या बाजूने ताई पॅकर्स प्रभादेवी हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. आणि यानंतर मात्र या ठिकाणी एक छोटासा सन्मान होणार आहे. आज आपल्या समवेत स्काय न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा सन्माननीय कुणालजी किरकर साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत. तर साहेबांचा एक विशेष सत्कार आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत. मी सन्माननीय रवींद्र जागडे पाटील साहेबांना विनंती करेन की आपण कुणाल किरकर साहेबांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करण्यासाठी आपण कृपया व्यासपीठावर या. मी विनंती करतोय गिरीजी कोचरेकर सर, आपण सुद्धा व्यासपीठावरती आला तर बरं होईल. आणि हा सन्मान करण्यासाठी मात्र आपल्या समवेत आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय रवींद्र जागडे पाटील साहेब उपस्थित आहेत. साहेबांना मी विनंती करेन की आपण कुणाल केरकर साहेब स्काय न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा यांचा एक विशेष सन्मान आपल्या आयोजकांच्या वतीने, आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने आपण करायचं आहे. जसं सातत्यपूर्ण आम्ही म्हणत आलोय की क्रिकेटच्या पटलावरती किंवा कोणताही खेळ खेळत असताना आपल्याला फिटनेस खूप महत्त्वाची असते आणि फिटनेस जपत असताना मात्र आपला एक पोषक आहार खूप महत्त्वाचा असतो. आणि अशा स्काय न्यूट्रिशनच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला विशेष सहकार्य प्राप्त झालं, तर नक्कीच स्काय न्यूट्रिशनचे आम्ही आभारी असणार आहोत. सर्व कुणाल केरकर साहेबांचा एक यथोचित सन्मान आज व्यासपीठावरती केला जाणार आहे. आज आपण साहेबांना माईची एक उबदार शाल आणि त्याचबरोबर एक छोटंसं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक आमचं हे पुष्पगुच्छ देऊन आम्ही कुणाल केरकर साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करीत आहोत. तरी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद कुणाल केरकर साहेब, आपण केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. असं सहकार्य आम्हाला वर्षानुवर्ष लाभो हीच आम्ही सिद्धिविनायक गणराय चरणी प्रार्थना करतोय. सध्या मात्र सामन्याला होते सुरुवात आणि सामन्याला सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सध्या एक्स्ट्रा प्लेअर नाहीये. सुनीता स्मृती 11
आपला एक्स्ट्रा प्लेअर मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं आवश्यक आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. आदर्श शेट्टी. पहिली ओव्हर घेऊन आदर्श शेट्टी. 56 धावांचं आव्हान आहे. 11च्या सरासरीने मात्र पहिल्या 5 ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर सर्वत्र 5चा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. 5 ओव्हरची मॅच, 5 विकेट्स गमावले, 5वर 5 55 धावा धावफलकावरती लावल्या. 56 धावांचं आव्हान मात्र सध्या आपण समोर असलेलं पाहतोय. आणि फलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर 1 विकेट आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र विकास जयस्वाल आणि मोहित मुकादम यांची कॅच आपण पाहिली. आदर्श शेट्टी यांच्या पहिल्या ओव्हर दरम्यान सध्या नवीन फलंदाज विकास जयस्वाल मैदानाच्या आत दाखल झाले. त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर रोहन भोसले, वरळी परिसरातील एक मोठं नाव आहे रोहन भोसले. जाऊया मैदानाच्या दिशेने. रोहन भोसले आणि समोर बॅटिंगसाठी सध्या स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर विकास जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतील. आदर्श शेट्टी पुढच्या बॉलसाठी मात्र सज्ज आहेत मेट्रो स्टेशन एंड कडून. लेफ्ट आर्म राऊंड या वेळेला मात्र चांगली ऍक्शन बघायला मिळते. अगदी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कची आठवण करून देणारी बॉलिंग ऍक्शन आपण पाहतो आदर्श शेट्टी यांच्या माध्यमातून. ठाण्याचे खेळाडू एका बाजूला आहेत, एका बाजूला वरळी आहे. नुकतंच आपण प्रेसिडेंट कपचं आयोजन ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती पार पडलेलं पाहिलं. टेनिस क्रिकेट .in संतोषजी नाणेकर यांची मात्र निवड झाली ती ITCSFच्या टेक्निकल हेड. अगदी आपण जर पाहिलं तर हा चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जरूर होते आणि एक चांगली स्पर्धा पार पडली दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. टेनिस क्रिकेट .in चे सर्व संतोषजी नाणेकर ज्या युवा तरुणाने मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं गेलं आणि या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक आद्य क्रांती घडवून आणली. वयाच्या 23व्या वर्षी मात्र या टेनिस क्रिकेट .in नावाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीची सुरुवात मात्र त्या व्यक्तीने केली आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर जवळपास लाखोंच्या संख्येनं अगदी 21 लाखाच्याही पलीकडे सबस्क्रायबर असणारे हे चॅनल आपण पाहतो. आज सध्या गिरीजी कोचरेकर आपल्या प्रभादेवी आणि दादर परिसरातील मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव आहे ते म्हणजे गिरीश कोचरेकर सर. आणि गिरीश कोचरेकर सरांच्या आज संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. विक्रोळी या संघासाठी मात्र आपली गेली कित्येक वर्ष आयुष्यातली व्यतीत केली अशी गोलंदाजी आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतो असे गिरीश कोचरेकर सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगली पिचिंग पाहायला मिळते. अचूक लाईन आणि लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजी. मगाशीच आपण म्हटलं की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा असतो आणि तो टप्पा या गोलंदाजाकडे. आणि आमच्या समोर मात्र सिद्धिविनायक बाप्पा सुद्धा आहे. त्या सिद्धिविनायक बाप्पाला मात्र नक्कीच नमन आहे. गणरायाच्या आशीर्वादानं आज मात्र या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारी स्पर्धा रवींद्र जागडे पाटील साहेबांच्या माध्यमातून. दरम्यान या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून स्लायसिंग कट पाहायला मिळेल आणि या फटक्यासोबत मात्र मिळतील धावा 4 आणि येतोय हात खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार. तंत्रशुद्ध बॅटिंग या वेळेला बघायला मिळते. बॅकफुटवर गेले, मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, खूप चांगली जागा शोधली. पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावरून मात्र ठोकलेला चौकार पाहायला मिळतोय आणि ओव्हर नंबर 1च्या या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेले त्या 1 गडी बाद 6. एकूण 49 धावा जवळपास आपण जर पाहिलं तर 4 ओव्हर दरम्यान आपल्याला बघायला मिळालं होत्या पहिल्या डावामध्ये. आणि सध्या आपण जर पाहिली तर 24 धावा, जिथे आपण 24 चेंडूंचा खेळ बघतोय शिल्लक राहिलेला आणि 24 चेंडूंमध्ये मात्र 50 धावा अजून बनवायचे आहेत. म्हणजे एकंदरीत निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांचं आव्हान आहे. 12.5च्या सरासरीने यापुढे बॅटिंग करावी लागणार आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 12.50चा. 12.50च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. दरम्यान यश किर्दत गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक डावखुर हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यश किर्दत मॅन फ्रॉम सांगली, एक युवा टॅलेंट आहे यश किर्दत. अजय बेलपत्तरला आपण पाहतोय. आज बऱ्याच लांबचा प्रवास करून हे 2 खेळाडू जे आहेत मला वाटतं आज मुंबईमध्ये आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. यश किर्दत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू घेऊन मेट्रो स्टेशन एंड कडून. यशचा पहिला चेंडू या वेळेला मात्र व्हाईटलाईन यॉर्करचा प्रयत्न होता. अजित शेख सर आणि संजयजी मयेकर
दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या कार्यरत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतील अजित म्हात्रे सर. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली आहे यश किर्दतच्या गोलंदाजीची. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. या वेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न विकेट किपर आपण जर पाहिलं तर प्रितेश जोशी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात या वेळेला मात्र बघायला मिळते यश किर्दत यांची. ओ हो हो हो, याही वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळेल आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये या वेळेला मात्र यश मिळेल. 22च्या स्वरूपातली ही धाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 प्रमाणे एकेरी धावेचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा मात्र त्या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान या वेळेला मात्र बॉलला थोडस बॅट पासून लांब ठेवलं, फलंदाजाच्या आवाक्याच्या थोडस बाहेर ठेवलं होतं, पण बरोबर गाईडलाईन पकडून मात्र या वेळेला गोलंदाजी केली जाते ती यश किर्दत याच्या माध्यमातून. चांगले यष्टीरक्षण सुद्धा आपण बघतोय ते कॅप्टन प्रितेश जोशी यांच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल या वेळेला मात्र लोअर फुल टॉस होता पण ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. या वेळेला गाईडलाईन नाही सांभाळता आली. वाईड लाईनच्या खूपच बाहेर निघून गेला हा बॉल. पंचांकडून मात्र अतिरिक्त धावेची घोषणा होते. एक्स्ट्रा रन सोबत धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल घडतोय. धावफलकावरती 8 धावा 1 गडी बाद. पण चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या आपण पाहतो यश किर्दत. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर आहेत. स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा संघर्ष मात्र या वेळेला फलंदाजांना करावा लागतो यश किर्दतच्या गोलंदाजीवरती. ओव्हर मधले मात्र 5 चेंडू पूर्ण, शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिलाय. 9 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. आणि दरम्यान या वेळेला मात्र पॉइंटला आहे फिल्डर. यश किर्दतला ही मिळते सफलता. दोन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये 1-1 विकेट आहे. यश किर्दतला शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली आहे आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान 4.5 ची सरासरी आहे. जिथे मात्र सुरुवातीपासूनच जवळपास 11:30च्या सरासरीने बॅटिंग करायची होती, तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 9 धावा आणि 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीच्या माध्यमातून सध्या आउट झालेला आपण पाहतोय रोहन भोसलेला आणि बाबाच्या विकेट नंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो आर्यन हुलारे. चिप करायचा प्रयत्न होता तिकडे मात्र रोहन भोसलेचा. वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न, तिथे मात्र बॅटची लिडिंग एज घेत पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावलेला बॉल पाहायला मिळतोय, जिथून मात्र रोहन भोसलेची विकेट आली आणि रोहन भोसलेची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो आर्यन हुलारे. सध्या स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर विकास जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना होणार आहे. एका बाजूला आदिती 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर ताई पॅकर्स प्रभादेवी ज्या संघाचं नेतृत्व करतील महेश चेंदवनकर, तर दुसऱ्या बाजूने आदिती 11 या संघाच्या माध्यमातून आकाश छिंदारिया, मॅन फ्रॉम अँटॉफिल वडाळा. दरम्यान स्कोर जर पाहिलं तर 9 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 धावा 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 साठी मात्र बॉलिंग मार्क वरती आपल्याला सध्या पाहायला मिळतोय तो आदर्श शेट्टी. पहिली ओव्हर चांगली हाताळली होती, 1 विकेट आणि पहिल्या ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आदर्श कडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. यश किर्दत यांच्या माध्यमातून मात्र एक तिखट गोलंदाजी आपण पाहिली, त्यांना सुद्धा 1 विकेट मिळाली आहे. 2 ओव्हर दरम्यान 9 धावा होत्या. इथे आदर्श शेट्टी सुरुवात मात्र या वेळेला केली ती डॉट बॉलने, पण या वेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 ओव्हर स्टेपिंग साठी मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. त्यामुळे पुढचा बॉल जो आहे तो असणार आहे फ्री हिट. आता या फ्री हिटचा मात्र फायदा उचलावा लागेल. एका बाजूला वरळीचा संघ, एका बाजूला ठाणेचा संघ. सध्या आपण आहोत ते दादर प्रभादेवी परिसरामध्ये राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती. रवींद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र आयोजन केली गेलेली स्पर्धा आपण पाहताय ती जागडे पाटील चषक 2026.
जागडे पाटील वॉरियर्स एक नावाजलेला संघ आहे मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा. आणि सध्या आपण जर पाहिलं तर खूप चांगलं योगदान या स्पर्धेला आम्हाला प्राप्त झालेलं ते श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या विशेष सहकार्याने आणि स्काय न्यूट्रिशन सर्व कुणाल केरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण पार पडताना बघतोय. अंतिम विजेता संघाला 50,000चं पारितोषिक दरम्यान इथे मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद घोषित केला जाईल. आर्यन हुलारेला मात्र माघारी परतावं लागेल. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड आणि आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन होताना आर्यन हुलारेच्या चेहऱ्यावरती मात्र थोडीशी नाराजी पाहायला मिळते. पाठीमागे आपण जर पाहिलं तर खूप सारे बॅनर तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. जागडे पाटील चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केले त्या सर्वांचे आभारी असणार आहोत. श्रीनाथ ज्वेलर्स आणि स्काय न्यूट्रिशनच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी मिळालं, त्याबद्दल नक्कीच आभार आहेत श्रीनाथ ज्वेलर्स आणि श्रीनाथ ज्वेलर्स समवेत स्काय न्यूट्रिशनचे. पुढच्या बॉलसाठी मात्र या वेळेला आदर्श शेट्टी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती बॅटिंगसाठी नवीन फलंदाज वैभव राऊत. दरम्यान या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड जमिनी लगत फटका आहे. मिड ऑफला मात्र पार करतोय, लॉंग ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये वैभव राऊत आणि एका बाजूला विकास जायस्वाल. हॅलो, जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आपल्याला झालेला पाहायला मिळेल. 2 धावांसमवेत धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 12 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज स्तंभूच्या आसऱ्याला परतावून लावले गेलेत. आणि दरम्यान या वेळेला बॅटच्या आतली कडा चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. 13 धावा आहेत, 3 विकेट, 13 धावा आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आपण बघतोय ते सध्या महाकाली वॉरियर्स या संघाच्या आतापर्यंत गमावलेले आपण बघतोय ते सध्या महाकाली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. अरे आर्यन हुलारेला आपण पाहिलं आउट झालेलं, पण सध्या आर्यन हुलारेला आपण पाहिलं आउट झालेलं, पण सध्या अथर्व चौरसिया हा फलंदाज गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण जर पाहिलं तर अथर्व सूर्यवंशी आणि आपल्या समवेत प्रतीजी परब यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झालंय. मी सन्माननीय प्रतीजी परब साहेबांचा आभार व्यक्त करेन की आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून मात्र आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आणि आपलं मनपूर्वक आभार. दरम्यान अथर्व सूर्यवंशी ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सोडून दिलेला हा बॉल कारण डाऊन द लेग साइड होता. दिशाहीन गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळते ती अथर्व सूर्यवंशी यांची. सध्या सूर्यवंशी नावाची चर्चा IPLच्या धर्तीवरती मात्र खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, कारण आपल्या भारतासाठी मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या वैभव सूर्यवंशी हे नाव खूप महत्वाचं राहील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपण जर पाहिलं तर IPL मध्ये सध्या वैभव सूर्यवंशी यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. आणि दरम्यान या वेळेला मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर मात्र आलेला हा चौकार पाहायला मिळतोय, पण जर असे चौकार येत राहिले तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. ते महाकाली वॉरियर्स वरळी या संघाचं. सध्या आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती या चौकारानंतर 19 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 56 धावांचा पाठलाग आहे आणि ओव्हर नंबर 4 मधले आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडू पूर्ण झालेत, म्हणजे एकंदरीत 10 बॉल बाकी आहेत. आणि या 10 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर उर्वरित धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी फलंदाजांना करायचा आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे आणि या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला हा बॉल अलॉंग विथ द कार्पेट. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचंय, यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान या सामन्यामध्ये कोण विजेता ठरतोय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. अथर्व सूर्यवंशी यांची चांगली गोलंदाजी या वेळेला बघायला मिळते. या वेळेला मात्र बॉल सोपवला जातो. यष्टीरक्षक
कॅप्टन कर्णधार प्रितेश जोशी यांच्या हातामध्ये. सध्या स्कोर कार्ड वरती मात्र 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या बॉल शिल्लक राहिले ते 8 चेंडू आणि 33 धावा. म्हणजे या 8 बॉल मध्ये कमीत कमी 5 षटकार ठोकायचे फलंदाजांना. एकंदरीत 50 आणि 50 अधिक धावा ज्या आहेत या मैदानावरती मात्र एक फायटिंग टोटल मानल्या जातील. पहिल्या मॅच दरम्यान मात्र चेस करणं, जसं महेशने सुद्धा सांगितलं की या मैदानावरती थोडंसं कठीण जातं, त्यामुळे पहिली बॅटिंग करायची जी संधी आम्हाला दिली आदित्य 11ने, तर नक्कीच या दोन संघांदरम्यान हा पुढील सामना असणार आहे. ताई पॅकर्स एक मोठं नाव आहे सध्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. अर्थात ताई पॅकर्सचे सर्वेसर्वा अमरदादा परुळेकर यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. अमरदादा परुळेकर म्हटलं की मग मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व आहे. दरम्यान या वेळेला मोठा फटका मेट्रो स्टेशनच्या दिशेला बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. सामन्याचं समीकरण आता मात्र बदललंय मित्रांनो. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विकास जयस्वाल सध्या स्ट्राइक वरती आणि या अगोदर आपण जर पाहिलं तर वैभव राऊत आणि बॉलिंग मार्क वरती मात्र सिद्धेश आलाय. या अगोदर आलेला षटकार आपण पाहतोय वैभव राऊत यांच्या बॅटमधून. सामन्यामध्ये मात्र पुनरागमन होऊ शकतं, कारण 6 बॉल 25 धावा या मैदानावरती मात्र आता गरजेचे असलेले आपण पाहतोय ते महाकाली वॉरियर्स या संघाला. सहा चेंडू 25 धावा. सिद्धेश नागतीच्या हातामध्ये मात्र शेवटची ओव्हर सोपवली जाते. सध्या स्ट्राइक वरती विकास जयस्वाल. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. बघूया काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. विकास जयस्वालच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहे. जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर वैभव राऊत आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती मात्र आलेला षटकार आपण पाहिलाय. दरम्यान 6 बॉल आणि 25 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र वैभव राऊत स्ट्राइक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये. विकास जयस्वालला मात्र आपल्या विकेटला सॅक्रिफाईस करावं लागेल. आणखीन एक विकेट मात्र गमावली जाते. फलंदाज बाद. विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेले आपण पाहिले ते 4. पहिल्या इनिंग दरम्यान मात्र सुरुवातीला असं वाटलं होतं की कुठेतरी लो स्कोरिंग मॅच होईल की काय, कारण बॅक टू बॅक विकेट्स आलेले होते. ओव्हर नंबर 2च्या सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये विकेटची हॅट्रिक मात्र घेतली गेली होती. तदनंतर आपण जर पाहिलं तर एक चांगला कमबॅक केला आणि 55 धावा पहिल्या 5 ओव्हर दरम्यान धावफलकावरती लगावल्या गेल्या. प्रितेश जोशीचं कौतुक करावं लागेल. कर्णधार पदाला साजेशी अशी बॅटिंग त्याने केली आणि एकंदरीत 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला होता. दरम्यान बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज प्रथमेश खामगावकर. दरम्यान या वेळेला मात्र हा बॅडमिंटन स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ फॉर दी फिल्डर आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तक वर दस्तक दे. चेंडू मात्र चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि आज आपल्या व्यासपीठावरती मात्र सन्माननीय हरिभाऊ कासारे यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. हरिभाऊ, आपलं सहर्ष स्वागत आहे. आज महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आपण जर पाहिलं तर फोर्थ स्ट्रायकर हा संघ एक चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून पाहिला गेलाय. आणि आज आदिती 11 या संघाच्या संघ व्यवस्थापनाचं काम आणि संपूर्ण संघाचे मॅनेजर, या संपूर्ण संघाचे प्रमुख प्रबंधक म्हणून ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, अशा हरिभाऊ कासारे आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. दरम्यान मात्र आलेली विकेट आपण पाहतोय वैभव राऊत याची.
ऐन मोक्याला मात्र वैभव राऊतने आपली विकेट गमावली. प्रयत्न चांगला होता पण अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फटक्यावरती मात्र वैभव राऊत बॅक टू दी पॅव्हिलियन आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. अर्धा संघ गारद झालाय. सध्या आपण जर पाहिलं तर संकटामध्ये आहे ही टीम. अडचणींचा हा सामना मात्र करावा लागतो. संघर्षाचा काळ आहे मात्र सध्या महाकाली वॉरियर्स या संघाचा. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 3 बॉलमध्ये 21 धावा म्हणजे एकंदरीत हा सामना कुठेतरी हातातून निसटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हरिभाऊ कासारे यांचा विशेष सन्मान मात्र व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक आणि संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून मात्र हरिभाऊ कासारे यांचं विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान. हरिभाऊ कासारे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती होतोय. दरम्यान आलेला 1 धावेचा प्रयत्न आणि दरम्यान हरिभाऊ कासारे यांचे मनपूर्वक आभार. औपचारिकता पूर्ण मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाच्या बाजूने हा सामना मात्र झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. और दरम्यान या वेळेला सुद्धा बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट मिळेल आणि अशा पद्धतीने मात्र हा पूर्ण सामना जो आहे तर सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दरम्यान ओमकारजी देसाई यांना विनंती करतोय की आपण जिथे कुठे असाल आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे. पुढच्या मॅच मध्ये पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि भारताच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जी नावं आपण नेहमी ऐकतो ती नावं मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला टॉस साठी आपण पाहिलं तर आकाश चिंदारी आणि दुसऱ्या बाजूने मात्र ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. टॉस साठी महेश चेंदवरकर आणि सोबत आपण जर पाहिलं तर आज ओमकारजी देसाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकारजी आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती या. आयोजकांच्या वतीने केला जाणाऱ्या आपला व्यासपीठावरती विशेष सन्मान. आणि दरम्यान पहिला सामना आज या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यादरम्यान मात्र सुनीता स्मृती 11 ठाणे या संघाने चांगली कामगिरी करत या मॅच वरती एक चांगला विजय मिळवलाय. 36 धावा बनवण्यामध्ये यशस्वी राहिला. 6 विकेट्स गमावले ज्यामध्ये प्रितेश जोशी पहिल्या डावामधून 12 बॉल 25 धावा बनवल्या. अनिकेत नॉट आउट राहिला 12 बॉल 20 वरती. सिद्धेशने मात्र 2 बॉल 3 बनवले आणि आदर्श शेट्टी 1 बॉल 2 वरती बॅटिंग करून नॉट आउट राहिला होता पहिल्या इनिंग मध्ये. फरदीन काजी आपल्याला सुद्धा विनंती असेल. फरदीन आप जहां भी है प्लीज आप हमारे मुख्य मंच पर आए. फरदीन काजी फरदीन आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असेल कृपया व्यासपीठावरती या. फरदीन काझी